हॅलो गुड मॉर्निंग ट्रेडर्स. आज 20 फेब्रुवारी 2024 सर्वांचं स्वागत आहे रॉयल बुल्स युट्यूब चॅनलमध्ये. वेळ झाली प्री मार्केट इन्साइट्सची. मी अक्षय तुमच्यासाठी घेऊन आलोय प्री मार्केट इन्साइट्स. तर चला बघूया आपलं मार्केट आज कुठे ओपन होऊ शकतं, कोणत्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज आज आपल्याला मार्केटमध्ये मिळू शकतात आणि त्यासाठी आपण कशा प्रकारे प्लॅन करू शकतो. सो काल निफ्टीने ऑल टाइम हाय या ठिकाणी बनवलाय, परत एक नवीन हाय या ठिकाणी निफ्टीकडनं आपल्याला बघायला मिळालाय. बट प्राइस जी आहे ती जसं आपण प्रिव्हियस इन्साइट्स पासून डिस्कस करतोय की सस्टेन होत नाहीये प्राइस अप्पर लेवलचा. जे काही बाउन्स येत आहेत तर ते बाउन्स सस्टेन होत नाहीये. आणि दुसरी गोष्ट अशी की एकीकडे व्होलॅटिलिटी वाढलेली आहे, त्यानंतर एफ आय एस जे आहेत ते कन्सिस्टंटली सेल करतात आपल्या इंडियन मार्केटमध्ये. अँड इन्स्पाइट ऑफ ऑल दिस थिंग्स निफ्टी ऑल टाइम हाय बनवतोय. तर हे कुठेतरी थोडंसं न बसण्यासारखी गोष्ट पण त्या ठिकाणी दिसून येते. सो तुम्ही बघू शकता डेली टाइम फ्रेमवरती एक काइंड ऑफ न्यूट्रल डोजी कॅन्डल या ठिकाणी निफ्टीने बनवलेली आहे. डेफिनेटली डायव्हर्जन्स तर ऑलरेडी विजिबल आहे. तर फार शंका आहे यामध्ये की प्राइस इथनं पुढे कंटिन्यू करेल, आणि जरी करेल तर कशा मुवमेंट सोबत किंवा ती स्ट्रेंथ त्या मुवमेंट मध्ये असेल का. कारण बघा, ज्यावेळी आपल्याला आपण मोस्टली ऑप्शन्स ट्रेड करतो इंडेक्समध्ये, आणि ऑप्शन्स मध्ये जर आपल्याला या ठिकाणी छान रिवॉर्ड्स हवे असतील किंवा आपल्याला काही गेन्स हवे असतील तर प्राइस मध्ये मोमेंटम हवा असतो. ही प्राइस स्पीड मध्ये किंवा त्या मोमेंटम मध्ये त्या स्ट्रेंथ सोबत जर वर जाईल तर डेफिनेटली कॉल्स वाढतील आणि त्यावेळी प्रॉफिट होईल. बट प्राइस जर ज्या प्रकारे काल ची मुवमेंट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली, काल दिवसभरात जर छोट्या टाइम फ्रेमवर तुम्ही बघितलं तर ज्या प्रकारे प्राइस या वर मुवमेंट करत होते, ते फार कॉल्स त्या ठिकाणी अप्रिशिएट करत नव्हते. आणि त्या उलट पुट्स जे आहेत ते छान लूज पण करत नव्हते त्या तुलनेत. सो हे कुठेतरी असे संकेत पण दिसत आहेत की स्लो अँड स्टडीली अल्टिमेटली प्राइसला जे आहे ते मे बी खाली यायचंय. सो बट बघा, की मी जसं सांगितलं की आपण अशा वर्जला आहोत आता की इथनं वर पण नाही आणि खाली पण नाही, असं आपण थोडंसं न्यूट्रल व्ह्यू ठेवायचं आहे. प्राइस कोणत्याही डिरेक्शन मध्ये मुवमेंट करू शकते. सो वर जर मुवमेंट करेल प्राइस तर डेफिनेटली आपल्याला जे काही डिप्स येतील तर बघा, ही गोष्ट सर्वांनी आवर्जून लक्षात ठेवा की वर जर प्राइस जाणार असेल आणि जर आपल्याला वरच्या दिशेत ट्रेड करायचं तर जी पण खाली डीप येणार आहे त्या डीपला बाय करण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला ब्रेकआउट किंवा ब्रेक जे काही रेजिस्टन्सचा ब्रेक होतोय तर तिथे बिलकुल ट्रेड करायचा नाहीये तुम्हाला वरच्या दिशेत. त्यानंतर खाली पण जर प्राइस जाणार असेल तर ब्रेकडाऊनला ट्रेड करू नका, जिथे सपोर्ट ब्रेक होईल तिथे ट्रेड करू नका. जो पण एक बाउन्स येईल आणि त्या बाउन्स पासून जर रिजेक्शन मिळालं तर अशा बाउन्सला तुम्हाला या ठिकाणी सेल करायचंय. ही स्ट्रॅटेजी तर तुम्ही येत्या दिवसांमध्ये किंवा अशा प्रकारच्या मार्केटमध्ये जर इम्प्लिमेंट केली तर आय थिंक मोस्टली तुम्ही प्रॉफिटेबल राहाल अशा मार्केट्समध्ये सुद्धा. ओके, बँक निफ्टीमध्ये पण आपण जर बघितलं तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा प्राइस डेफिनेटली रेजिस्टन्सच्या आसपास आहे, आणि तो रेजिस्टन्स जवळपास दिसतोय 46,500 46,500 या लेवलच्या आसपास बँक निफ्टी सुद्धा या ठिकाणी ट्रेड करते. फ्लॅट ट्रेड केलं पूर्ण ट्रेडिंग सेशन काल. अँड येस, जर ही लेवल जर बँक निफ्टी पार केली डेफिनेटली आपल्याला एक छान टार्गेट्स आहे. बट जर फेल झालं तर डाऊन साईड पण या ठिकाणी बँक निफ्टी आपल्याला जाताना दिसू शकते. ओके, तर आता डेफिनेटली पुढे काय होऊ शकतं हे बघायचंय. त्या पहिले जर युएस मार्केट्समध्ये काय झालं हे जर आपल्याला बघायचं असेल, बट युएस मार्केट्स काल बंद होते, तर त्यामुळे आपण डॉलर इंडेक्स मध्ये काय झालं हे बघूया. डॉलर इंडेक्स फ्लॅट ट्रेड करत होता. 10 यील्ड बॉन्ड्स जे आहेत ते परत थोडंसं या ठिकाणी कुठेतरी वाढताना आपल्याला कालच्या दिवशी दिसले आहे. सो ही एक निगेटिव्ह थोडंसं सेंटिमेंट आहे किंवा हे निगेटिव्ह बायस आहे, आणि तरी सुद्धा इंडियन मार्केट्स ज्या प्रकारे परफॉर्म करत आहे तर ते थोडंसं डाऊटफुल कुठेतरी वाटतं. त्यानंतर क्रूड ऑइल जर बघितलं तर क्रूड ऑइल सुद्धा हायर लेवल्स थोडंसं सस्टेन करते. जर तुम्ही मागचे 3 दिवसांचे जर प्राइस बघितली क्रूड मध्ये तर डेफिनेटली सस्टेन करते. त्यानंतर जर आपण इंडिया विक्स बघितलं तर इंडिया विक्स मध्ये एक अचानक स्पाइक आलेली दिसते. सो जवळपास जे विक्स 13च्या आसपास होतं ऑल टाइम हाय बनवल्यानंतर अचानक स्पाइक येऊन ते 16च्या आसपास गेले. आणि जर हे स्पाइक सस्टेन झाली विक्सची, ओके, व्होलॅटिलिटीची, आणि जी ही व्होलॅटिलिटी जर बनून राहिली तर मे बी आपण एक करेक्शन किंवा एक रिट्रेसमेंट चांगल्या प्रकारची आज आपल्या मार्केटमध्ये बघायला मिळू शकते. त्यानंतर गिफ्ट निफ्टी जर बघितलं तर 22,140 या लेवलच्या आसपास गिफ्ट निफ्टी ट्रेड करते, जे आपल्याला कुठेतरी आज 30-32 पॉईंटचं गॅप डाऊन किंवा फ्लॅट ओपनिंग सजेस्ट करते. तर चला बघूया छोट्या टाइम फ्रेम वरती आपण आज कशा प्रकारे प्लॅन करू शकतो. आज फिन निफ्टीची एक्सपायरी सुद्धा आहे, तर बघू शकता काल निफ्टीने ऑल टाइम हाय बनवला, जी की लेवल आहे जवळपास 22,187. ही लेवल पण तुम्हाला या ठिकाणी काय करायचे आहे, मार्क करायचे. 22,187 हा एक ऑल टाइम हाय बनवलाय, आणि त्यानंतर प्राइस जी आहे ती सस्टेन झाली नाही आणि प्राइस परत
खाली रिट्रेस झाली आहे, जवळपास तुम्ही बघू शकता 22,120 या लेवलच्या आसपास. सो आता 22,000 ही जी लेवल आहे तर ही एक छान रेजिस्टन्स होती, बट आता एक छान सपोर्ट या ठिकाणी प्राइस साठी बनली. तुम्ही बघू शकता की वेळोवेळी प्राइसने जे काही डीप 22,000च्या आसपास दिलं तर तिथे एक छान बाईंग इमर्ज झाली किंवा एक बाईंग बघायला मिळाली. सो एक छान डिमांड झोन या ठिकाणी 22,000 आपल्याला दिसून येतोय सध्या. सो 22,000च्या आसपास प्राइस अप्रोच करू शकते परत एक वेळा. सो मी जसं काल पण बोललो होतो की प्राइसला परत वर जाण्यासाठी, सस्टेन करण्यासाठी एक शेकआउट किंवा त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की एक रिट्रेसमेंटची डेफिनेटली गरज आहे. सो ती रिट्रेसमेंट मे बी आपल्याला बघायला मिळू शकतो. सो गॅपअप जरी ओपन झालं तर तुम्हाला बघायचं की पहिला जो कॅन्डल आहे किंवा कालच्या दिवसाचा जो काही हा लो आहे, हा लो जर ब्रेक झाला तर आपल्याला एक छोटं टार्गेट मिळू शकतं 22,000 या लेवल पर्यंत, किंवा हा गॅप सुद्धा फिल होण्याचे चान्सेस थोडेसे या ठिकाणी त्यावेळी दिसू शकतात तुम्हाला. सो जसं प्रकारे प्राइस ऍक्शन असेल त्यावेळी तर तसं तुम्ही टार्गेट डिफाईन करू शकता लोअर साईड. बट हा जास्त एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या प्रकारची व्होलॅटिलिटी आहे तर प्राइस खूप तुमचं पेशन्स टेस्ट करेल. म्हणजे जरी प्राइसला खाली यायचं तर प्राइस वर नंतर खाली परत अचानक स्पाइक देईल आणि परत अचानक खाली जाईल. सो अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला थोडंसं बघायला मिळतील. ज्या प्रकारे विक्स 16ला ट्रेड करते तर डेफिनेटली हे बघायला मिळू शकतं. त्यानंतर जर प्राइस खाली येणार असेल तर छोटेच टार्गेट घ्यायचे, 22,000 पर्यंत टार्गेट घ्यायचे. प्राइस वर जरी जाणार असेल तर जी तुम्हाला बाय ह्या लेवलच्या आसपास करण्याचा प्रयत्न करायचा. 22,000 पाशी प्राइस आली त्यानंतर इथनं जर प्राइस सपोर्ट तयार करते, हायर लो बनवते, ओके, अशा प्रकारे, तर मग तुम्हाला परत पुढच्या हायर लेवलसाठी या ठिकाणी टार्गेट अपसाइडचा विचार करायचा आहे. बट हा, कोणी असं करू नका की प्राइस इथनं वर झाली, हे लेवलला ब्रेकआउट करते मग तुम्ही इथे ट्रेड कराल, तर असं करू नका. सो चान्सेस काय आहेत की भरपूर असं होईल की प्राइस इथे ज्यावेळी या लेवलला ब्रेक करेल आणि ब्रेक करून प्राइस त्यानंतर परत या ठिकाणी सडनली फॉल करेल. सो ट्रॅप होऊ नका. जरी बाय करायचं तर डीपला बाय करा, जरी सेल करायचं तर जो काही बाउन्स येईल त्या बाउन्सला या ठिकाणी तुम्हाला सेल करायचं. हीच स्ट्रॅटेजी या ठिकाणी अशा प्रकारच्या मार्केटमध्ये वर्क करणार आहे. आणि तुम्हाला तुमच्या पोझिशन्सला थोडं होल्ड करावं लागेल. पोझिशन जी घ्याल तुम्ही तर थोडंसं कधी अचानक प्रॉफिट अचानक लॉस दिसतील तुम्हाला, बघू शकता तुम्ही, आजच तो अनुभव येईल. बट थोडंसं होल्ड ऑन टू युअर पोझिशन, बट एक प्रॉपर स्टॉप लॉस सोबत जेवढा लॉस तुम्ही घेऊ शकता त्या लॉस पर्यंतच होल्ड करायचंय, त्यापुढे होल्ड करायचं नाही, हे लक्षात ठेवा. बँक निफ्टीमध्ये जर बघितलं तर बँक निफ्टीमध्ये तुम्ही बघू शकता की प्राइस 46,500 ला छान रेजिस्टन्स फेस करते. सो बँक निफ्टीने पण जर 46,300 46,300 ही लेवल जर खाली ब्रेक केली तर एक छान टार्गेट आपल्याला जवळपास 46,000 पर्यंत बँक निफ्टीमध्ये पण मिळू शकते. एक रिट्रेसमेंट डीप मिळू शकते आणि ही रिट्रेसमेंट तुम्ही फिब रिट्रेसमेंटने सुद्धा या ठिकाणी प्रेडिक्ट करू शकता की मे बी किती पर्सेंट ही रिट्रेसमेंट होऊ शकते. तर बघा कोणत्या लेवल्स आपल्यासाठी महत्वाचे आहेत. तर आपल्यासाठी महत्वाचे आहेत 46,220 220 ही एक लेवल आहे. त्यानंतर दुसरी जी लेवल आहे ती 45,922. तर या दोन लेवल्स पर्यंत प्राइस मे बी येताना दिसू शकते. परत प्राइस आपल्याला 25,677 या लेवल पर्यंत सुद्धा येताना दिसू शकते. सो अशा प्रकारचे व्यू आणि ह्या डीप जर प्राइसने सेल ऑफ दिला किंवा डीप दिला तरच बाय करण्याचा प्रयत्न करा. ह्या अपसाइड मध्ये ज्या प्रकारे प्राइस चालली तर इथे बाय करण्याचा प्रयत्न करू नका. काहीही स्ट्रेंथ या ठिकाणी इथे दिसून येत नाहीये. आणि ऑलरेडी जर हेवी वेट्स बघितले आपण, रिलायन्स, एसबीआय, एचडीएफसी, तर फार काही त्यांच्यामध्ये मुवमेंट किंवा अपसाइड पॉसिबिलिटीज या ठिकाणी सध्या तरी दिसून येत नाहीयेत. ओके, आता निफ्टीमध्ये सुद्धा आपण ही रिट्रेसमेंट अशाच प्रकारे कॅल्क्युलेट करू शकतो. सो एक बॉटम पासून जर आपली रिट्रेसमेंट आपण प्लेस करू आणि तुम्ही बघू शकता की जवळपास 50% रिट्रेसमेंट जर आपण बघितलं तर 21,858 या लेवल पर्यंत पॉसिबल आहे. 38% जर बघितलं 21,938 या लेवल पर्यंत पॉसिबल आहे आणि इथे 22,031 या लेवल पर्यंत रिट्रेसमेंट पॉसिबल आहे. सो या तीन लेवल्स डेफिनेटली तुमच्या चार्ट वरती मार्क करा. इथपर्यंत रिट्रेसमेंट या ठिकाणी पॉसिबल आहेत. सो असं तुम्हाला या ठिकाणी प्रॉपरली प्लॅन करायचं आहे आजच्या दिवसासाठी. ओआय जर आपण बघितला तर डेफिनेटली ओआय न्यूट्रल आहे, पॉझिटिव्ह पण नाही निगेटिव्ह पण नाही आहे. सो पीसीआर 1 आहे. सो साईडवेज थोडेसे इंडिकेशन्स मिळत आहेत. बट आज ज्या प्रकारची व्होलॅटिलिटी आहे आणि फिन निफ्टीची एक्सपायरी, सो थोडंसं तुम्हाला छान स्पाइक्स मिळतील आणि त्यामध्ये तुम्हाला ट्रेड्स मिळण्याची शक्यता आहे. तर मोस्टली प्राइस जी आहे ती रेंज बनवून ट्रेड करू शकते. याची सुद्धा पॉसिबिलिटी की वर ही एक रेंज असेल आणि खाली त्यानंतर 22,000 एक रेंज असेल. सो या रेंज मध्ये प्राइस अशी ट्रेड करण्याचे चान्सेस आहेत. तो सो
अशा प्रकारे सुद्धा तुम्ही जर रेजिस्टन्सला प्राइस येते ते सेल करण्याचा प्रयत्न करू शकता आणि सपोर्टला आली तर बाय करण्याचा प्रयत्न करू शकता. सो प्लॅन युअर ट्रेड प्रॉपरली. इफ निफ्टी मध्ये ट्रेड करत असाल तर इन द मनी अँड ऍट द मनी सोबतच ट्रेड करा. एन्जॉय करा आजचं ट्रेडिंग सेशन. भेटूया आपण नेक्स्ट इनसाइट्स मध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच एव्हरीवन. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.